याच्यामध्ये दावत लॉन या ठिकाणी एक घटना घडलेली होती. यामध्ये मेयो हॉस्पिटल यावरून आम्हाला 15 तारीखला सकाळी माहिती मिळाली की एका महिलेला उपचारासाठी आणलेलं आहे आणि ती मयत झालेली आहे. त्यामध्ये आम्ही तात्काळ घटनास्थळी व्हिजिट दिली. सुरुवातीला संशयास्पद असं काही वाटत नव्हतं, परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की या महिलेचा गळा दाबला असण्याची शक्यता आहे आणि काही वेळानंतर त्यांनी पोस्टमॉर्टम करून आम्हाला कन्फर्म सांगितलं की या महिलेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली आहे. आमचा सर्वात पहिला संशय हा तिच्या नवऱ्यावर होता. तिचा नवरा जो आहे सुनील नारायण यदुवंशी यानं आम्हाला सुरुवातीला तपासामध्ये काही सहकार्य केलेलं नाही. तो असं सांगत होता की दुसरे कोणीतरी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी हे कृत्य केलेलं असावं. त्यामुळे आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की नवऱ्यानंच हे कृत्य केलं आहे की दुसऱ्या कोणी केलेलं आहे आणि काय कोणत्या उद्देशानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये तपासामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही व्हेरीफाय केल्या आणि व्हेरीफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी महिला होती महिला ही कुणासोबत तरी फोनवर चॅटिंग करायची किंवा बोलायची हे नवऱ्याला माहिती पडलं होतं. तिचा नवरा सुनील नारायण यदुवंशी वय 26 वर्ष याच्यासोबत तिचे एक 8 दिवसापूर्वी वाद झालेले होते आणि 14 तारीखला रात्री 2 वाजता तो जेव्हा घरी आला तर घरी आल्यानंतर ती महिला कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसली. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिची गळा दाबून हत्या केलेली आहे. आरोपीनं गुन्ह्याची याच्यामध्ये कबुली दिली आणि त्याच्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला 19 तारीखपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे. संपूर्ण कारवाई जी आहे कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल साहेब, माननीय जॉईंट CP सर, माननीय ॲडिशनल CP श्री दाभाडे सर, माननीय DCP झोन 2 श्री नित्यानंद झा सर आणि ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संपूर्ण टीमने याची कारवाई केलेली आहे आणि API निशा खोबऱ्याकडे या सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत. हे जे पती पत्नी आहेत हे मध्य प्रदेशातले खेडेगावातले राहणारे आहेत. 1.5 ते 2 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं आणि या ठिकाणी दावत लॉनवर ते मदतनीस म्हणून काम करत होते. कॅटरिंग आणि इतर जी काही कामं असतात त्या ठिकाणी मदत करायचे. हा जो आरोपी आहे हा कॅटरिंगच्या कामामध्ये देखील मदत करायचा आणि टॅक्सी देखील चालवत होता. अशा प्रकारे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे.